जय शिवराय. हबीबुल्लाच्या घरी आज बिर्याणीची मेजवानी होती. त्याने त्याच्या जवळच्या मित्रांना आमंत्रण दिले होते. त्याच्या पत्नीने घर सुशोभित करून ठेवले होते. गेल्या वर्षी त्याने तिच्यासोबत निकाह केला होता. ती विजापुरातच राहणाऱ्या एका इमामाची पुत्री होती. हबीबुल्लाचे मित्र त्याला नेहमी भेटण्यासाठी येत असल्याने त्यांच्याशी तिची ओळख होती. परंतु आज दिलेले दोन मित्र अनोळखी होते. दोघांच्या दाढ्या वाढल्या होत्या, मिशा मात्र नव्हत्या. अंगात पठाणी कुर्ता घातला होता. डोळ्यावर जाळीदार टोपी होती. ते दोघे कोणी मौलवीच वाटत होते. सगळ्या मित्रांची आतल्या खोलीत जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. सगळे आता बसून गप्पा गोष्टींत रंगले होते. बाहेरच्या खोलीत हबीबुल्ला व त्याची पत्नी होती. बिर्याणीचे भांडे त्याच्या जवळ देत उर्दू भाषेत ती म्हणाली, "तुमचे हे नवीन मित्र कोण आहेत?" "शिवाजीराजे." त्याचे बोलणे मध्येच कापत ती आनंदाने म्हणाली, "म्हणजे त्यातले एक शिवाजीराजे आहेत?" "नाही." हबीबुल्ला हसून म्हणाला. "मग?" तिने गोंधळून विचारले. "अगं, ते शिवाजीराजांचे प्रमुख हस्त आहेत, बहिर्जी नाईक." हबीबुल्लाने स्पष्ट केले. "माशा अल्लाह, महान राज्याच्या इतक्या जवळच्या माणसाला मी माझ्या हाताने जेवू घालणार आहे." तिचा अतीव आनंद झाला होता. हबीबुल्लाची पत्नी आयशा ही जरी इमामाची पुत्री असली तरी ती बहिर्जी पथकाची हेर होती. एका वर्षापूर्वीच हबीबुल्लाने तिला पथकासोबत जोडले होते. विजापुरातल्या हेरांना एका ठिकाणी भेटता यावे यासाठी हबीबुल्लाने तिच्यासाठी संसार वाढवला होता. हबीबुल्लाचे घर म्हणजे हेरांसाठी सुरक्षित ठिकाण होते. भरवस्तीत असलेल्या त्याच्या घरावर कोणालाही कधीच संशय येऊ शकणार नव्हता. आयेशाने आजपर्यंत शिवाजी महाराजांचे आणि बहिर्जी नाईकांचे फक्त नावच ऐकले होते. त्यांना प्रत्यक्ष बघितले नव्हते. मोहम्मद आदिलशहाच्या मृत्यूनंतर वारसा हक्काच्या लढाईत आपल्या विरोधात असलेल्या अनेक विजापुरींचे बड्या बेगम साहेबांनी सैनिकांकरवी कत्तल केली होती. यात आयेशाच्या पित्याची सुद्धा कत्तल झाली होती. म्हणून ती बडी बेगम साहेबावर खपा होती. आयेशाचा थोरला बंधू इस्माईल हा हबीबुल्लाचा निकटचा मित्र होता. तो सुद्धा बैरजी पथकाचा हेर होता. तसेच तिच्यापूरच्या सैन्यात शिलेदार होता. इस्माईलमुळे हबीबुल्ला आणि आयेशाची ओळख झाली होती आणि मग हबीबुल्लाने तिला योग्य मार्ग दाखवला होता. खरे तर विजापूरच्या दरबारात हेर स्थापित करण्यात हबीबुल्लाचा मोलाचा वाटा होता. त्याने नाईकांच्या निर्देशानुसार योग्य ठिकाणी ते हेर पेरले होते. विजापुरातील सगळ्या हेरांचा तो केंद्रबिंदू होता. पाहुणे वाट बघत आहेत बिर्याणीची, त्यांना जेव घालू. हबीबुल्ला स्मित करत म्हणाला. "जा, तुम्हीच परोसा. मी नायकांसमोर जाऊ शकत नाही." आयशा संकोच करत म्हणाली. "का?" हबीबुल्लाने विचारले. "ते पथकाचे नायक आहेत आणि मी सामान्य नजरबाज. त्यांचं नाव ऐकून मला धडकी भरते." "नको, जा तुम्ही." शिवाजीराजे आणि नायकांप्रती तिला अत्यंत आदर होता, म्हणून त्यांच्या समक्ष ती जाऊ शकत नव्हती. "बर, नायकांच्या कानावर घालतो ही गोष्ट." हसतच हबीबुल्ला आतल्या खोलीत गेला. नायकांसमेत विश्वासराव, प्रतापराव, इस्माईल आणि आणखी काही प्रमुख हेर बिर्याणीवर ताव मारत होते. विश्वासराव प्रथमच विजापुरात आला होता. सर्वप्रथम नाईकांनी विश्वासरावाची सगळ्यांची ओळख करून दिली होती. विश्वासरावने कशा प्रकारे खानाची झोप उडवली होती ते ऐकून त्याच्या कामाची प्रशंसा सुद्धा झाली होती. प्रतापरावची कहाणी सांगून झाली होती की तो कसा नावाड्याचा गुप्तहेर झाला. त्याने वैरजी पथकाची कशा प्रकारे कामगिरी फते केली. प्रमुख अधिकारी बनून त्यांनी कशा प्रकारे हेरांना उच्चस्थानी नोकरी देऊ केली. या सगळ्यानंतर आता मूळ विषयाला सुरुवात झाली होती, ज्याच्यासाठी ते सगळे जमले होते. मर्जिनाने अफजल खानाच्या मोहिमेची रणनीती जाणून घेतल्यावर तिने ती हबीबुल्लापर्यंत पोहोचवली होती. "खूप धाडसाचं कार्य केलं आहे त्या महान स्त्रीनं," विश्वासराव म्हणाला. "वो स्त्री नहीं, शौर्य का दूसरा नाम है. वो एक महान योद्धा भी है और बुद्धि से बेहद चतुर." हबीबुल्ला म्हणाला. "योग्य बोलतात." नाईकांनी दुतरा दिला. "नाईक, आदिलशहानं मोहिमेचं जे नियोजन आखलं आहे ते आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे. पण आता आपण सूत्र कशा प्रकारे हलवायला हवीत." विश्वासरावाने त्याच्या डोक्यात केव्हापासून थैमान घालणारा प्रश्न प्रकट केला. "प्रथम तुम्ही खानाच्या सैन्यात सामील व्हा. ती व्यवस्था करण्यात येईल. आज जी रणनीती त्यांनी आखली आहे ती सह्याद्रीत पोहोचेपर्यंत तशीच राहील याची खात्री नाही." नाईक म्हणाले. "अगदी बरोबर बोलतात नाईक. खान कधीच आदिलशाहीची रणनीती जशीच्या तशी अंमलात आणत नाही." विश्वासराव म्हणाला. म्हणूनच तुम्ही सदैव आमच्या निकट राहून खडानखडा बातमी बाहेर पोहोचवावी, ही आमची
जबाबदारी विश्वासराव, या मोहिमेच्या अखेरपर्यंत तुम्हाला हेच कार्य पार पाडायचं आहे. खानाच्या सैन्यात आपले आणखी 10 वीर असतील. योग्य वेळ आल्यास आणि राजांच्या आज्ञेनुसार मी देखील सहभागी होईन. पण खान सह्याद्रीत येत नाही तोपर्यंत तुमच्याकडून मिळालेल्या बातम्यांवर मी राजांसोबत चर्चा करून राजांची रणनीती तुमच्या सगळ्यांपर्यंत पोहोचवत राहीन. हे माझं कर्तव्य आहे. नाईकांच्या बोलण्यावर विश्वासराव सकट सगळ्यांनीच हमी भरली. नाईकांनी इस्माईलकडे पाहिले आणि पुन्हा बोलू लागले. इस्माईल खान, तुम्ही या मोहिमेत विश्वासरावाला सहकार्य करा. तुम्हाला आदिलशाही सैन्यात कार्य करण्याचा तजुर्बा जास्त आहे. जी नाईक, दिलेल्या कार्याला अखेरीपर्यंत नेण्यात येईल, इस्माईल खान म्हणाला. मी लवकरच मिळालेल्या तपशीलवार राजांशी चर्चा करेन. तोवर तुम्ही सगळ्यांनी आपापली स्थानं काबीज करा, नाईक म्हणाले. जी नाईक, सगळे एका स्वरात म्हणाले. नाईकाने स्मित हास्य केले आणि पुन्हा किंचित गंभीर चेहरा करत म्हणाले, प्रत्येक क्षण हा सावधगिरीचा असला पाहिजे. अफजल खान हा दुसरा औरंगजेब आहे, किंबहुना त्याच्याही एक पाऊल पुढे आहे. हा महाधूर्त, चलाख, रणनीती निपुण, क्रूर, निर्दयी हे सगळे गुण अवगुण त्यात भरले आहेत. त्याला शंका आल्यास आपल्या सगळ्या हेरांच्या जीवावर बेतू शकतं आणि मग राजांच्या रणनीतीला तडा जाईल. स्वराज्याची मोठी हानी होईल. हे पावलोपावली लक्षात ठेवावं. सगळ्यांनी नाईकांचे निर्देश स्वीकारले. तसेच अफजल खानाबद्दल सगळे हेर जाणून होते. तरी पथक प्रमुख म्हणून नाईकांनी सतर्कतेचा इशारा दिला. सगळ्यांनी सावधगिरीने कार्यसिद्धीस नेण्यास नाईकांना वचन दिले. मग सगळ्यांनी बैरजी पथकाची गुप्ततेची शपथ घेतली. चुकून डाव फसल्यास आणि पकडले गेल्यास स्वतःहून मृत्यूला कवटाळण्याची ती शपथ होती. मनसोक्त बिर्याणी खाऊन झाल्यावर सगळ्यांनी नागवेल्याच्या विड्यावर ताव मारला. मग हबीबुल्लाने गमतीमध्ये आयेशाच्या अवस्थेबद्दल नाईकांना सांगितले. ते ऐकून नाईकांनी गालातल्या गालात स्मितहास्य केले. बर, चला भेट घेतो माझ्या बहिणीची, म्हणत नाईक उठले आणि खोलीबाहेर जाऊ लागले. त्यांच्या पाठोपाठ हबीबुल्लाही बाहेर पडला. हबीबुल्ला आणि नाईक बाहेरच्या खोलीत आले. तशी मंचकावर बसलेली आयेशा उठून उभी राहिली. हिजाब कसा तरी सावरत तिने दोन्ही हात जोडून नमस्कार केला. नमस्ते. नमस्ते. भावाला बघून एक बहीण इतकी गडबडते का? हसतच नाईक म्हणाले. हा, आयेशा अवाक झाली होती. माझ्याकडे बहिर्जी पथकाचा नायक म्हणून बघू नकोस. मला तुझा थोरला बंधू समज. या भाऊबीजेला औक्षण कर माझं, नाईक म्हणाले. जी बिलकुल, आयेशा पुटपुटली. तिच्या मनात नाईकांप्रती आदर आणखीनच वाढला होता. तिने आजवर हबीबुल्लाकडून ज्या नायकांबद्दल खूप काही ऐकले होते ते आज तिच्या समक्ष होते. त्यांची देहबोली कुणालाही सहज प्रभावित करण्यास सक्षम होती. त्यांच्या एकदा संपर्कात आलेली व्यक्ती आपसुकच त्यांच्याशी जोडली जात असे. कदाचित म्हणूनच त्यांना हेरांचे इतके मोठे जाळे विणता आले असावे. भैया, आजवर असं प्रत्येक स्त्रीला बहीण मानताना मी कधी विजापुरी सरदार उमरावांना बघितले नाही. आदिलशाहीशी इमान असलेल्या उमराव हिंदू असो वा मुसलमान, तो स्त्रीला फक्त स्त्रीच समजतो. पण स्वराज्यात प्रत्येक स्त्री माता बहिणी समान मानलं जातं, हे मी ऐकलं होतं, आज बघितलंय सुद्धा. इसलिए आज मैं पूरे भरोसे के साथ कह सकती हूँ की मी एक महान राजा की सेवक हूँ, म्हणत तिने नाईकांच्या चरणांना स्पर्श केला. नाईकांनी तिला अखंड सौभाग्यवती राहण्याचा आशीर्वाद दिला आणि खिशातून काही नाणी भेट म्हणून दिली. माझ्या बहिणीने उत्तम बिर्याणी खाऊ घातली, त्यासाठी ही भेट. ती नकार देणार इतक्यात नाईक म्हणाले, नाही म्हणू नकोस. आयेशानं आनंदाने नाईकांची भेट स्वीकार केली. नाईकांनी हबीबुल्लाची पाठ थोपटली आणि आजची रात्र विसावा घेण्यासाठी ते आतल्या खोलीत गेले. किल्ला शिवापट्टणला. शिवाजी राजांचा मुक्काम शिवाजी पट्टणला होता. आदिलशाहीकडून दुर्लक्षित झालेला, खंदकाने वेढलेला हा सुरक्षित किल्ला काही दिवसांपूर्वीच स्वराज्यात सामील झाला होता. किल्ल्याची पाहणी करून राजांनी किल्ल्याच्या पुनर्बांधणीला परवानगी दिली होती. त्यानंतर मंत्रणा कक्षात राजांची आणि नाईकांची भेट झाली होती. नाईक आज व्यापाराच्या वेशात राजांपुढे आले होते. त्यांनी राजांना अफजल खानाची योजना सांगितली होती. राजे देवदाराच्या आसनावर विराजमान होते. ते विचारात गर्क झाले होते. अफजल खान सोबत येणाऱ्या फौजपाठाची त्यांना अजिबात पर्वा नव्हती. त्यांच्यासमोर तुर्तास तरी वेगळे आव्हान उभे होते. ते त्या आव्हानाला यशस्वीरित्या पेलण्यासाठी उपाय शोधत होते. राजांच्या गंभीर चेहऱ्यावरून नजर फिरवत नाईक म्हणाले, राजे, अफजल खानाचे 12,000 सैन्य. नाईकांचे बोलणे मध्येच कापत राजे म्हणाले,
12,000 नाही, 20 ते 25,000. तुम्ही म्हणालात ना, सगळ्या वतनदारांना त्यांच्या सैन्यात सामील होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. होय, नाईकांनी होकार दिला. नंतर मग दिवसेंदिवस त्यांची सैन्य संख्या वाढणार. मुळात हा विषय नंतरचा आहे नाईक. आता प्रश्न असा आहे की आपल्या मुत्सद्द्यांना युद्धासाठी कसे राजी करावे. राजांनी आपल्या विचाराला प्रकट केले. म्हणजे नाईकांनी कपाळावर आड्या घातल्या. नाईक, आपल्या निम्म्याहून अधिक सरदारांनी तह करण्याचा विचार करण्यात यावा असे सुचवले आहे. अर्थात आपण युद्धाचा निर्णय घेतल्यावर आपले सरदार त्या निर्णयाला आव्हान देणार नाहीत. परंतु हे स्वराज्य आहे, रयतेत राज्य आहे. रयतेच्या सल्ल्याला सुद्धा महत्त्व दिले जाते. तर सरदारांचा सल्ला आम्ही कसा डावलणार? तसे त्यांच्या दृष्टिकोनाने बघितले तर त्यांचा सल्ला चुकीचाही नाही. अफजल खान येणार म्हणजे रयतेची नासधूस करणार, कित्येकांचे आयुष्य उद्ध्वस्त करणार, पुढील 2 पिढ्याही भरून काढू शकणार नाही तितकी नासाडी होणार. राजांनी विषयाची गंभीरता फोडून सांगितली. हे सत्य आहे राजे. नाईकांनीही दुजोरा दिला. परंतु नाईक, आदिलशाही मोडून काढायची असेल तर अफजल खानाला संपवणे अत्यावश्यक आहे. शिवाय मुघलांचे दक्षिणेत लक्ष नाही. त्यामुळे ही परिस्थिती अनुकूल आहे. भविष्यात स्वराज्याला आदिलशाही आणि मुघल या दोघांचा सामना करावा लागणार. परंतु आदिलशाहीचा आत्ताच बिमोड करायला हवा. फक्त एक अफजल खान उरला आहे आदिलशाहीत, ज्याचा सामना करणे कठीण आहे. हा, थोडे कठीण आहे, परंतु अशक्य तर नाही, राजे म्हणाले. आपला विचार काय आहे राजे? नाईकांनी हळूच विचारले. बेशक लढण्याचा, परंतु तहाची भाषा करणाऱ्या सैन्याला सोबत घेऊन आपण कसे लढणार नाही? सर्वप्रथम आपल्याला सैन्यात नवचैतन्य भरावे लागेल. सरदारांना रयतेच्या सुरक्षिततेची हमी द्यावी लागेल. नुसती हमी नाही नाही, आपल्याला खरोखर रयतेचं रक्षण करावे लागेल. अन्यथा अफजल खानावर मात करून सुद्धा स्वराज्याची आर्थिक हानी भरून काढणे आपल्याला कठीण जाईल. बरोबर राजे. नाईकांनी राजांच्या बोलण्याला सहमती दर्शवली. प्रथम यावर उत्तर मार्ग शोधायला हवा नाईक. मग अफजल खानाशी कसे लढायचे यावर विचार करता येईल, राजे म्हणाले. राजांनी आधी स्वतःच्या कमकुवत बाजूला हेरले होते. क्षणभर शांततेने गेल्यावर नाईकांनी राजांना विचारले. राजे, आपल्या पथकात 1500 हेर आहेत. त्यात काही पूर्णतः प्रशिक्षित आहेत, तर काहींचं प्रशिक्षण सुरू आहे. राजे, आपले हेर हे प्रत्यक्ष समोर न जाता गुप्तपणे लढण्यात माहीर आहेत. आपला एक हेर 50 गनिमांचा सामना करू शकतो, इतकं त्यांचं बळ आहे. युक्ती आणि शक्तीचं अनोखं मिश्रण म्हणजे आपले हेर आहेत. एकदा आपल्या खानाचा स्वराज्याकडे येण्याचा मार्ग कळला तर त्या मार्गात येणाऱ्या गावांच्या सुरक्षिततेसाठी त्या गावांत आपण हेरांच्या तुकड्या प्रस्थापित करू. ते हेर रयत बनूनच रयतेचं रक्षण करतील. त्यामुळे उत्पात माजवणाऱ्या गनिमांवर आपल्याला सैन्य कारवाई करण्याची आवश्यकताच भासणार नाही. परिणामी आपल्याला आपलं संपूर्ण लक्ष खानावर केंद्रित करता येईल. त्याच्या उपद्रवाची चिंता आपल्याला नसेल. नाईकांनी डोळे किंचित बारीक करत आपल्या मस्तिष्कात अचानक आलेल्या कल्पना राजांपुढे मांडली होती. नाईकांची कल्पना ऐकून राजांच्या नेहमीच्या शांत आणि ठळक नजरेत अचानक आश्चर्याची लहर झळकली. त्यांच्या ओठांच्या कड्या आपसुकच लांबल्या गेल्या. मिशीचा आकडा किंचित वर सरकला. अंतर्मनापासून उगम पावलेली आनंदाची लहर त्यांच्या देहबोलीवर स्पष्ट उमटली होती. ते प्रसन्न मुद्रेने म्हणाले, उत्तम, अत्युत्तम. हा मार्ग सर्वश्रेष्ठ आहे नाईक. आणि मग काहीतरी विचार करून राजे पुन्हा म्हणाले, आणखी एक जबाबदारी काही हेरांवर टाकली तर आम्हास खात्री आहे की आपण आपल्या सैन्याला युद्धासाठी तयार करू शकतो. सांगा राजे, नाईक म्हणाली. सर्व पीठांच्या संतांना, देवस्थानांच्या पुजाऱ्यांना, महंतांना राजी करून रयतेत एक अफवा पसरवण्यात यावी, राजांनी सांगितले. काय? नाईकांनी उत्सुकपणे नजरेने पाहत विचारले. त्यांना प्रत्येकाला साक्षात्कार झाला आहे की स्वराज्यावर येणाऱ्या अफजल खानाचा मराठ्यांच्या हातून अंत निश्चित आहे. राजांनी आपली कल्पना स्पष्ट केली. खरे तर राजांची ही कल्पना नव्हती, त्यांच्या आणखी उपजत असलेले मनोविज्ञानशास्त्र होते. अरे वा, यामुळे तर आपण सगळ्याच समस्या सोडवता येतील राजे. अफजल खानाचे हेर सुद्धा त्यांच्यापर्यंत ही अफवा पोहोचवतील. त्यामुळे त्यांच्या आत्मविश्वासाला किंचित तरी तडा जाणारच आणि स्वराज्याच्या रयतेचा आणि सैन्याचा आत्मविश्वास मात्र द्विगुण होणार. एक भुवई उंचावत नाईकांनी प्रतिक्रिया दिली. आत्मविश्वास द्विगुण झाल्यास प्रत्येकाची कार्यक्षमता सुद्धा द्विगुण होणार. आपले सैन्य खानाचा बिमोड करायला तुटून पडेल. त्यात भर घालण्यासाठी आम्ही थोडे
तरी नाटक करू. राजेंचे शेवट वाक्य ऐकून नायिकांनी श्वास रोखून त्यांच्याकडे पाहिले. राजे स्मित असे करत पुन्हा बोलू लागले. आम्ही सरदारांना सांगतो, आम्हाला आई भवानीने स्वप्नात येऊन आशीर्वाद दिला आहे. मग त्यांची चिंता पूर्णच मिटेल. आई भवानीने स्वतः आशीर्वाद दिला म्हटल्यावर ते खानाला खाल्ल्याशिवाय सोडणार नाहीत. राजे हसून म्हणाले. खरोखर असामान्य दृष्टिकोन होता राजांचा. तसेच मनोविज्ञानावर सुद्धा त्यांची पकड मजबूत होती. या दोन्ही गोष्टी एखाद्या नेत्याला सर्वश्रेष्ठ होण्यासाठी पूरक असतात. युद्धाचे विजयात रूपांतर करण्यासाठी राजाला आपल्या तलवारीच्या धारेबरोबरच आपल्या सैन्याची मानसिक स्थिती सुद्धा सुधारावी लागते. अशा परिस्थितीत सैन्याचा आत्मविश्वास वाढवणारी एखादी गोष्ट काल्पनिक जरी असली तरी ते सांगणे हे कदापि वावगे नव्हते. राजे, खरोखर ही युक्ती अतिशय प्रभावशाली आहे. नाईक म्हणाले. तुमच्या संगतीत असताना असेच काहीतरी अनोखे सुचते नाईक. राजे खोडकरपणे हसत म्हणाले. राजांच्या हसण्याला निहाळत नाईक म्हणाले. राजे, इतका गंभीर प्रश्न हसत हसत सुटला बघा. हो, म्हणून तर नेहमी तुमच्या येण्याची प्रतीक्षा करत असतो आम्ही. राजे पुन्हा खोडकरपणाने म्हणाले. असं काही नाही राजे, उलट तुमच्याकडून आम्हाला या गोष्टी सुचतात. नायकांच्या बोलण्यावर राजांनी स्मितहास्य केले आणि पुढे बोलू लागले. आता आपण अफजल खानाचा सामना कसा करावा याचं नियोजन करू शकतो. जी राजे, आम्ही आपल्या हिरांना खानाच्या सैन्यात योग्य त्या स्थानी स्थापित करत आहोत. खानाच्या प्रत्येक आखणीची विश्वासार्ह खबर आपल्यापर्यंत पोहोचेल अशी व्यवस्था करत आहोत. नाईक म्हणाले. उत्तम. राजांनी एक भुवई उंचावत नायकांची प्रशंसा केली. राजे, आमच्या जाणकारीनुसार सह्याद्रीच्या डोंगरात खान खुले युद्ध करेल याची फारच शक्यता कमी आहे. तरी सुद्धा त्यानं एवढं सैन्य बाळगलं आहे म्हणजे त्यांना दहशत पसरवण्याचा मानस दिसतो आहे. राजे, खानाचा इतिहास बघता तो स्वतः पराक्रमी असला तरी महाकाव्यबाज आहे हे तर आपल्याला ठाऊकच आहे. तत्वांचं तो कधी पालन करतच नाही. युद्धाचे नियम, स्वतःचे शब्द मोडणं त्याच्यासाठी क्षुल्लक आहे. त्यानं दक्षिणेतील श्रीरंगपट्टणचा तत्वनिष्ठ राजा कस्तुरीरंगाची घात करून हत्या केली होती. मोठा संघर्ष करूनही त्याला श्रीरंगपट्टणला जिंकता आलं नाही. तेव्हा त्यानं कस्तुरीरंगाला पंजेच्या डौलाचं पत्र पाठवलं. त्यावर त्यानं मजकूर लिहिला होता की तुम्ही आमची भेट घ्या. आपण नीट सविस्तर चर्चा करून आपसी सामंजस्याने वाटाघाटी करू. पण या दरम्यान आमच्याकडून तुम्हाला कोणताही धोका उद्भवणार नाही. वाटाघाटी असफल ठरल्या तर तुम्ही सुरक्षित परत जाऊ शकाल. खानाच्या या पत्रावर कस्तुरीरंगानं विश्वास ठेवला आणि त्यांच्या छावणीत भेटायला गेला. पण खानानं त्याला नियोजनपूर्वक संपवलं. नायकांचे बोलणे राजे ऐकत होते. खानाबद्दल जेवढी उपलब्ध असेल तेवढी माहिती राजांना जाणून घ्यायची होती. पंजाच्या डावलाचे पत्र म्हणजे बादशाहच्या पंजाचे ठसे चंदनाने उमटवून त्यावर मजकूर लिहिण्यात येत असे. अफजल खान प्रत्येक मोहिमेवर जाण्याआधी आदिलशाहीचे असे पत्र घेऊन जात असे. त्यावर मजकूर मात्र आपल्या सोयीने लिहून घेत असे. खोल श्वास सोडून राजे म्हणाले. आबासाहेबांशी सुद्धा दगाबाजी करून त्यांनी त्यांना कैद केलं होतं. आमच्या बंधूंना दगाबाजीने मारले. खरे तर या दगाबाजाला दगाबाजी करूनच ठार मारायला हवे नाईक. होय राजे, शिवाय त्यांची सैन्यसंख्या सुद्धा प्रचंड आहेत. फतेखानच्या सैन्याप्रमाणे विभाजित करायचे म्हणल्यास किती तुकडे विभाजित करणार. अगदी बरोबर. काहीतरी अनोखी कल्पना शोधून काढायला हवी. पण तुमच्याकडून पुढील खबर मिळाल्यावरच आपण काहीतरी रणनीती आखू शकतो. जी राजे, लवकरच तो विजापूर सोडणार आहे. तेव्हा त्याचं खरं नियोजन आपल्याला कळू शकेल. ठीक आहे, तुर्तास तरी आपण प्रतीक्षा करू, राजे म्हणाले. धन्यवाद.